नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, सध्याचा काळ म्हणजे गंभीर काळ आहे। मित्रांनो, सध्या पैसे पुरत नाहीत, पैसे योग्य मिळत नाहीत, खर्च वाढतोय, महागाई वाढते आणि बाहेर कुणाला दिलासा देणार नाही। आजकाल बघा ना, मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, कोऑपरेटिव्ह बँका बंद पडत आहेत। कित्येक ठिकाणी आमिष दाखवलं जातं जास्त पैसे मिळतात म्हणून, आणि लोक तिथं बचत करतात आणि शेवटी मुदल पण मिळत नाही, अशी परिस्थिती आहे। नावं बदलू मल्टी मार्केटिंग कंपन्या येतात मार्केटमध्ये। SIP आहे, SIP तर क्लिअर कट मार्केटवर डिपेंड आहे आणि तिथं लोक पैसे बचत करतात। मित्रांनो, करू नये असं नाही, परंतु आपली काळजी आपणच घेतली पाहिजे। नुकसान झाल्यानंतर ओरडून किंवा दुसऱ्याला दोष देऊन काही आपलं फायदा होत नाही। सावधगिरीनं पावलं टाकले पाहिजे। गंभीर काळ आहे मित्रांनो, आणि पूर्वीचा काळ वेगळा होता। पूर्वीचे लोक पैसे मातीत ठेवायचे, पुरून गादीत ठेवायचे, मटक्यात ठेवायचे, जमिनीमध्ये ठेवायचे आणि घरच्या व्यक्तीला सांगत नव्हते। उद्देश काय होता? घरचे व्यक्ती शत्रू आहेत असं नाही, की कळाल्यानंतर ते खर्च केले जातील, वापरले जातील आणि पैसे संकटात कोणी देणार नाही, हा उद्देश होता। त्या पैशाला सिक्युरिटी नव्हती, त्या पैशाला इंटरेस्ट नव्हतं आणि त्या पैशाला कुठल्याही प्रकारचं फायदा नव्हता, कारण प्रॉफिट वाढतच नव्हते ना पैसे ती। आता मित्रांनो, पैसे ठेवल्यावर इन्शुरन्स मिळतो, लाईफटाईम पैसे मिळतात आणि ॲडिशनल इन्कम गॅरंटी मिळते LIC ऑफ इंडियामध्ये जर ठेवलं तर मित्रांनो, एवढ्या फायदे असून का बचत केली जात नाही? आता तर लोक कर्ज काढून खर्च करतात, कारण आवड निवड बदललेली आहे। पैसे आहेत मार्केटमध्ये, परंतु चुकीच्या मार्गाने जातात। जसं वेळ परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे, काहीचा जन्म वाया जातो ना, काहीचा जन्म समाजाच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी वापरला जातो ना वेळ, आयुष्य। परंतु काही लोक चुकीचं काम करून दुसऱ्याला नुकसान करतात, डॅमेज करतात आणि स्वतः पण बर्बाद होतात। मित्रांनो, सत्यात ताकद फार मोठी आहे, ती टिकवण्याची गरज आहे। आपल्यासाठी आपण बचाव केला पाहिजे, आपण पैसे ठेवले पाहिजेत आणि LIC ऑफ इंडियामध्येच। कारण मित्रांनो, LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही। 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, लिक्विडिटी आहे आणि लाईफ टाईम गॅरंटी आहे। मित्रांनो, बाहेर आपण पैसे कमवू का नाही हे पण आपल्याला माहिती नाही, परंतु खर्च चालू आहे, त्यासाठी आपल्याला इन्कम ॲग्रीमेंट ॲडव्हान्स दिलं जातं आणि आता आयुष्यभर पैसे दिले जातात। असा प्लॅन आहे, तो बंद होणार आहे। मित्रांनो, पूर्वी असे प्लॅन नव्हते। आपल्या हितासाठी, आपल्या फायद्यासाठी हे करणं गरजेचं आहे। आपण जर हे नाही केलं तर पैसे संपून जातील, पैसे कमवायचं वय संपून जाईल आणि आपल्याला कुणीही पैसे देणार नाही। सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही। म्हणून विचार करून LIC ऑफ इंडियामध्ये पैसे ठेवा। हा प्लॅन बंद होणार आहे, कारण 8% 10% व्याज कुणीही देत नाही, बचत खात्यावर पण देत नाही आणि FDवर पण नाही। LIC ऑफ इंडियाकडे 8% 10% व्याज देणारे प्लॅन आहेत, आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे। लवकरात लवकर घ्या।